बघितलं बघितलं आपल्या देव माणसानं सगळ्या पोरांना बरं केलं. देव माणसाच्या नावानं सांग गप्पाच्या नावानं हा केलं येड आला परत येड करायला माणसासनी. त्या गोळवाल्याने ह्यानी काहीतरी गोड बंगाल करून ते औषध टाकलं आणि ते बरं व्हायचं औषध साचा ठेवलं आणि ते देऊन केलं येड सगळ्यांना. अगं म्हातारे, सगळ्या पोरांना आमच्या डोळ्यासमोर बरं केलंय. हे बघ, त्याला काय बोलायचं नाही बरं का. हा आजी तो आमचा देव माणूस आहे, आम्ही त्याच्याबद्दल काही ऐकून नाही घेणार. ए म्हातारे, तुला नसेल ऐकू वाटत तर हो आतमध्ये. ए माझं घर आहे, मला पाठवणारा तू कोण रे? आणि ही सोंग डोंग तुमची मला बघायचीच नाहीत. अरे हे कसलं डाउनलोडिंग आहे ना का? गोपाळनं एका मागं एक पोराला बरं केलंय. अरे पण हे कसं शक्य आहे? मला तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. अरे कसं काय? आपल्या समोर तर केलं सगळं गोपाळनं आणि कसा विश्वास बसला नाही तुझा? अरे साक्षात देवानं अवतार घेतलाय गोपाळच्या रूपात. आता देव माणसाचं जंगी स्वागत झालं पाहिजे. आणि आपल्या देवाला मानानच गावात बसवलं पाहिजे. हो बरोबर आहे बरोबर आहे. हो बरोबर आहे. सरपंच आता तुम्हीच बघा, काहीतरी विचार करा. ए चला चला, या पोरांनो, या या आणा इकडे. हा घ्या घ्या, इथं घ्या. हा शिस्तीनं शिस्तीनं. हा मी एक विनंती करतो गोपाळ, ॲज अ सरपंच म्हणून सगळ्या गावातर्फे तुमचा दुग्धाभिषेक करायचा आहे आम्हाला. थांबा. माझ्या या देहात आता नवीन आत्मा राहतोय, त्यामुळे या देहावर ज्या उधारीच्या चिंध्या आहेत त्या आधी मला काढून टाकाव्या लागतील. मातोश्री, ए पोरांनो, असं बसलाय काय? अरे गोपाळचा दुग्धाभिषेक करायचे आपल्याला. चला चला चला, कामाला लागा. थांबा 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 बाई. फुला काकू आत कशाला गेले? काय झालं? काय नाही गेले काय माहिती बाबा. फुला काकू आले आले. लेखाचं औक्षण तरी करू द्या. लाले ये, गोपाळचं औक्षण कर. तो मरणाच्या दारातनं परत आलाय बघ. ये. अगं लाले, अशी बघत काय बसली आहेस? ये की औक्षण कर गोपाळचं. ये बाय ये. धर. नीट लावा. सागरिका, ये. सागरिका, मला माहिती आहे तुझ्याही मनात खूप प्रश्नांचं काहूर माजलं असेल. ये समोर ये. सागरिका? कोण सागरिका? हा की सागरिका? माझं नाव आहे सागरिका. त्यांच्या आयुष्यातून दुःख काढून टाक, त्यांचा तारणहार बन. मी तुला वरदान देतो, त्या सगळ्या माणसाच्या आयुष्यात सुख आणायचं काम तुझं आहे. दुःख हटवून टाक. एवढं बोलून
भगवंताने हे जग सुंदर करायला मला परत पाठवलं. आता मी तुमच्या स्वाधीन आहे. मी माझ्या परीनं देवाचं कार्य करत राहील. त्याशिवाय या आत्म्याला आता मुक्तता नाही. लगा आपला गोपाळ नशीबवान आहे. माणसाचं अख्खं आयुष्य जाते तरी दर्शन होत नाही. आणि लगा आपल्या गोपाळला देवाचं दर्शन झालं लगा. खरं आहे लगा. अरे आपले गोपाळ महाराज देवाला भेटून आलेत आणि आता आपण त्यांची सेवा करायची आहे. हा आणि असं आपल्या गोपाळ महाराजांच्या सेवेत कशाचीच कमी नाही राहिली पाहिजे. अरे मग बघत काय बसलाय हा? अरे चला 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 दुग्धाभिषेक करायला घ्या.